नमस्कार मंडळी. निराशेचं मळभ दूर करत विनोदाच्या दिव्यांनी हास्याचा झगमगाट करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, आपल्या MHJच्या इबलीस गावात बसतंय नल दमयंती नावाचं नाटक. बघूया त्याची ही विनोदानं रंगलेली तालीम, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले आवली गावकरी. दमयंती, हे दमयंती, दमयंती कुठे आहेस तू? दमयंती, वाह 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 वाह. दमयंती, तू आलीस. निषद देशाचा हा राजकुमार नळराजा चक्षुंमध्ये प्राण ओतून तुझ्या रूपाचं चांदणं बघण्यासाठी आतुर झालेला आहे. वाह वाह. मांजर राज, मयूर राज सुद्धा इथे विहार करत आहेत. वाह 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 वाह. कर्कोटक नाकाच्या सर्पदंशामुळे आमचे रूपडे जरी विद्रूप झालेले असले तरी तुझ्याबद्दलच्या प्रेमभावना मात्र अत्यंत उत्कट आहेत. हे दमयंती, हे दमयंती, आमचा स्वीकार करशील? रूप जरी हे कुरूप तुझे, मन तुझे चांगले. रंग नाही रूपाचा पुरावा, मन हे तुझ पाशी येऊन थांबले. नलराजा, हो नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा. दमयंती. ए नल्या, नल्या वर्गात होता तुझ्या? नल्या हा, नल्या म्हणशील त्याला? सॉरी समीर दादा फोन आहे. सर फोन घे, घे, आहे. घे, समीर घे, घे. सॉरी सर, माझं. आवर आवर Very पटकन घे, sorry. म्हणजे आपण लगेच दुसऱ्या प्रवेशाची तालीम हो करू. सर, हा? व्हेरी सॉरी, मी फोन करून आलो. हा, हा. हॅलो हा, हा. हॅलो, वा, वा, वा. मोठ्याने बोला, नेटवर्क नाही. मास्तरांनो, माझं नाटक परपरवलं. पेटवलं वातावरण. किटला उडवलं, किटला. एक नंबर. छान प्रिया, प्रिया छान. वा Thank you. समीर, हरकत नाही, असू दे, असू दे. पण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही रोज येऊन इथे मदत करताय. छान. वा. काय करू मास्तर, सारखं मनात हेच गाणं वाजत असतं, घरात मन रमतच नाही. ये मग माझ्या उसात ये रमावतो तुला. मला बोललाय हात लावू नको आधी. बॉडी काढीची, काय? चट्टी नाडीची. अंगावर जरा नाटकं सांगतोय. मात्र समजावून ठेवा यांना. थांबा. या 2 बोक्यांची नसबंदी करून टाका. थांब रे, थांब चिको. बसतेस का? सतत भांडू नका. थांब. ए, तिकडे बस रे सावत्या. ओ मास्तर, मी काय म्हणतो, हा. म्हणजे आपल्या नाटकात आणखी एखादा स्त्री पात्र असतं तर बरं झालं असतं ना. का काय गावचा टॅलेंट बाकड्यावरच बसलेला आहे ना. तुमच्या टॅलेंटला म्हणावं बाकड्यावर बसून मिशीला पाणी घाल. तू बोल तिथं काहीतरी व्हायचं. काय ग बसा. पण मास्तर, पोरग कसं भारी करत होतं का नाही ती मुंबईचं. छान करतो. ते छान करतो, छान करतो. दमयंती माझी लागा लागाच. नाही नाही, माझं काहीच नाही. माझं सगळं श्रेय मी मास्तरांना आणि मोरेंना देते. मास्तरांचा कायला, मोऱ्यांचा का? मोरेंनीच मला दमयंतीचं सगळं चालणं, बोलणं, लाजणं शिकवलंय. आय एम ग्रेटफुल टू यू. तुम्ही खूप शिकवलत मला. नेवर माइंड. नाही नाही, हिच्याकडेच मी इंग्लिश शिकलो का नाही तेवढे. नाही हरकत नाही. पण एक मात्र नक्की, हा. प्रयोग छान होणार. प्रयोग भारी होणार. एक नंबर, प्रयोग भारी होणार. एक नंबर होणार. बेरिंग मध्ये आहे तो, बेरिंग मध्ये आहे. थांबा. काय झालं?
नाही नाही होणार, नाटक चांगलं होणार, घाबरतो समीर, कशाला? समीर, पाठांतर काय पण slow झालं? आहे. काय झालं समीर, काय सर झालं? फोन आला होता सर. हा, काय बाबांची तब्येत बरी नाहीये सर. बाबा सिरियस सर. अरे बापरे नाही, नाही. सांगतो काय झालं बाबांना? त्यांना टॅकाक आलाय. अटॅक आलेला आहे अटॅक Attack, sorry. त्यांना बरं नाही सर. बर मला जावं लागेल सर. बर तू जा तू घाई कर पण जा. सर ही तालीम सर माझी इच्छा नाहीये. ही नाही. तालीम सोडून जायची. काळजी करू नकोस, मी आहे की नाही? हा तू आधी जा, बाबांकडे जा, बाबांची काळजी घे. त्यांना बरं वाटलं की पुन्हा ये उद्याच्या गाडी. सॉरी सर. नाही माझ्या अर्धमन इकडेच राहतंय सर. तालीम सोडून माझी इच्छा होत नाहीये सर. नाही तू जा काळजी घे जा. नीट करा. काही सगळे- लागलं वेगळं तर फोन करा. हे आम्ही म्हणायला हवं की नाही? हो, बरोबर आहे. हा, सावकाश रे. सावरा स्वतःला. सावरा स्वतःला कपडे कपडे काढून जा, कुत्री बुकतेली. अरे कळवत राहा रे मला समीर. हा गेला नाटकात कस काय? अरे देवा हा? आता काय करायचं? काम पण चांगलं केलं होता. नाही मी म्हंटल त्याला की काळजी करू नकोस, पण 4 दिवसावर प्रयोग आलेला आहे. हा. आता नलराजा कोण करेल? मास्तरांनो, अरे वा, या. सरपंच या. सरपंच या. बस. त्याला तो चौगुलीचा समीर असे डोलत चुलीत का गेला? ते काय आता हे तू तालमीचं काय आपल्या ती चल शेवंती ही तालीम कशी करायची आता? चल शेवंती नाव आहे आपल्या नाटकाचं. नलदमयंती असं नाव आहे की नाही सरपंच? अहो तेच ते काय वाचतो तुम्ही? त्याच सांगतो आहे. काय झालेलं आहे, तो जो मुलगा आहे समीर, त्याच्या वडिलांना अटॅक आलेला आहे, त्यामुळे तो मुंबईला गेलेला आहे पुन्हा. अरे बापरे. मास्तर थांबा तुम्ही. काय काय गावाचा प्रश्न आहे ना? हो. सावते आहे की मग? काय चावत्याचं मी काय? सोडवतो प्रश्न. काय केलं? काय तुझ्याकडे आहे का कुणी नल? स्वतः आहे ना मी. तू स्वतः आहे मी. अरे सावत्या, पण तुला ती भाषा जमते का? म्हणजे काय तवान त्यात काय अवघड आहे? नाही नाही, मी काय बोलतोय, भाषेची जर का तुम्हाला अडचण असेल तर मी नल करतो. भाषेला तुम्ही जमाल? म्हणजे काय? गावचा पहिला नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे, मी नल करणार. तू अहो सरपंचांनू आपल्याला नल पाहिजे, हँडपंप नकोय. कळलं? आणि कशाला एवढा बोंबटावा आहे? आता काय? गावात नल पाणी योजना आणताना पावटे शिजले. स्टेजवर नल आणताना किती वेळ घ्याल तुम्ही? माणूस म्हणायचं भानन चाक काढू का रे ह्याची मी? हो त्याला बोलता कशाला तुम्ही? मग तो मला कसं बोलतो हा? अहो तो बरोबर बोलतोय. मग? आपल्याला नलराजाच्या भूमिकेतला माणूस तरुण हवा आहे. आता मी काय म्हणतोय, सावत्या बोलतो त्याला करू दे ना. करू दे की. थांबा रे, थांबा. हा, मी काय म्हणत होतो, मला सांगा कोणाकोणाला नलराजा करण्याची इच्छा आहे? मी कुठं हे कुठून आहेत ना? बने, तुला नाही करायचं का नलराजा? माझा फोकस बाईवर आहे. नाही म्हणजे मी त्यांना प्रॉन्टिंग करत ना नाटकात, म्हणून मी नाही करत. बरोबर. बाकी कोणाकोणाला इच्छा आहे म्हणाला? आम्ही सगळी अरे वा, मी पहिला. छान. आजपर्यंत नळासमोर रांग पाहिली होती, नळ स्वतः रांगेत पहिल्यांदा पाहिलेले आहेत. हा. छान होता मास्तर. नाही एक विचार करावा लागेल आपल्याला, आधी ऑडिशन घ्यावी लागेल की नाही? ऑडिशन घ्या. गरज नाही. नाही त्याच्यातच ठरणार कोण नल करणार व्यवस्था. चालेल, बरोबर, चालेल. बरोबर. Audition घ्या ना. बरोबर. Audition घ्या. माझा आणि सावत्याचा पाठ आम्ही करतो. Audition घेतायत ना ते. आवाज करू नका, आम्ही सांगतो आहे. अरे आता त्यांना सांगून ठेवा. थांबा रे, थांबा दे. Subtitle. त्यांना मांडू नका सतत. हा चल, ये सावते ये. सावत्या. करतो मग मी. ए बघा, डोले फाडून बघा. रात्री तिकडे. ए बसा रे तिकडे, बसा इथे बसा. हा. सावत्या भारी सावते करशील? चल, 1 2 3 सुरू. ए दमयंती, कवापासून हुडाकतोय, कुठे हिंडतीयस? हा, कुठे होतीस? छलक्यात, छलकी उसात. अरे छलकी काय नाही होत. नाही तिथे बघा, मयूर विहार करत आहे. नडगे हाणले तुझ्या माकडा काय सांग मध्ये तिकडे चल, हो तिकडे बाहेर. पुढे असं नाही मध्ये मध्ये आमच्या गेलंय ती. यांच्याशी कसं बोलायचं मास्तर? छलकी हात, छलकी उसात. नको. अगं तू कुठं आहेस? कुठं आहेस तू? तू कुठे आहेस? हा? तू कुठे आहेस आणि कोण आहेस? कोण तू? नलराजा आहेस ना? उसात मोरांच्या नडग्या हाणतोस तू फावल्या वेळात.
मध्ये मध्ये येत होतं. दमयंतीला घेऊन तुला उसात जायचंय. ऊस तोडणारी कामगार आहे ती. नाही कोण? मागे हो. ते काय पुढचं भारी. ही भाषा आहे तुझी. मग काय भाषा अशीच असते आपली. खरंच तर त्याच्यात उगाच लागा अशुद्ध शब्द होतो म्हणून ते काढून टाकलं मी आपलं सोपं अच्छा करून म्हणजे टाकलं. संहितेत जे लिहिलेलं आहे ते अशुद्ध आहे हा? मग काय जे तुझ्या भाषेत बसणार नाही ते सगळं अशुद्ध. असंच असतंय. मास्तरांनो ए हळू बोल रे. मी नलात घुसू काय? नलात घुसू काय भाषा आहे? इकडे ये. जवळ नलात जा. घुसू तू तिकडे जा रे. ये तू ये. जमणार आहे तुला हा, मी हा, करतो. कर चल ये चिकबाजूवर ये. ऑल द बेस्ट. कर रे. एक जोरात कर. 2 3 मी जरा तिकडून जागा घेऊ काय? हा तिकडून घे हा बरं. त्याला नाही जमणार. कर सुरू. धनुष्य पकडलाय. हा हा हे दमयंती, हे दमयंती. कितीला दिली पाव किलो कितीला दिली पाव किलो दमयंती? कांदे बटाटे विकतोयस गधड्या काय? कांदे बटाटे विकतोय? नाही. ए बाटली भंगार लसूण दमयंती घे हा? असं बोलशील तर परवा मास्तरानं तुम्ही काय सांगितलंय? काय सांगितलंय? की शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला पाहिजे. मला अक्कल शिकवू म्हणून नको. सूर लावलाय. नाही नीट घे वाक्य नीट हा घेतो. हा. सॉरी. घे चल. धनुष्य आहे. हा आहे माहितीये. हे दमयंती. बरोबर आहे बरोबर आहे. हे नलराजा. आय. ए, काय रे, काय झालं? आहे, केलं नाही. काय झालं? मी काहीच केलं नाही. मी काय? काहीच केलं नाही. बरं आहेस? बरं नाही तर काय तुम्ही एकदम असं हे करा. नाही. जमेल का रे तुला जमेल? मास्तरानू करशील काय हे? नाही, हा करेल चिकू. मी करतो नाही, मागे या करेल तो या करतो. जा, सावत्या, सावत्या, जा तिकडे जा. करतो. बस रे. करतो. मागे थांब हे नाजूक हृदयाचे नल नको बसतो का? ठीक आहात ना? सावत्या मागे. हा, कर आहे माहितीये धनुष आहे. याला हे दमयंती. हात नको लाव, हात नको लाव. हे नलराजा. रूप सुंदरी मन मोहिनी. हे रूप सुरसुरी माल मोती. बसाडा सुरसुरी बोलला. मला माहितीये तो वाक्य. थांबा मग. काय रे दिवाळीला आणलंयस तू घरी तिला? रूप सुरसुरी माल मोती कोण असतोस तू? मास्तरानं 2-3 तालमीमध्ये होऊन जाईल. नाही होणार रे. मी अर्धा नल पकडलाय मास्तरानं. सोड पहिले तो. मास्तरानू काय रे ह्या सगळ्या विषयाची परीक्षा घेतली हा. आता मी खदलवू हो मास्तर मी करतो ना. सादर करतो म्हण. मी खदलवतो जरा सादर करतो म्हणा आधी मग कर. हा चालेल सादर करतो नाही जमणार. ए तू का ए कर चिकू, प्रत्येकाला तू का. समान संधी मिळणार आहे. बाजूरे पम्या बाजूलो ए, नीट करशील. बाजूलो बाजूला. तुझा धनुष्य घेऊन जा तिकडे ए नीट करशील ना नीट हा असं दे असं चल. अरे काय केलंस रे? नाही ते आशीर्वाद काय करा. केलंस? त्यांच्या शैलीत करून म्हणून नको करूस त्यांच्या शैलीत. का त्यांनी स्वतः जेव्हा स्वतःची शैली सोडली तेव्हा ते वाजायला लागले. नको करूस त्यांच्या शैलीत. चालेल कर. मग माझ्या शैलीत करतो चल सुरू कर. काय नाही करत. रूपाची चांदी झाडाची फांदी रूपाची चांदी झाडाची फांदी राणी दमयंती. अगं पण तू हायस तरी कोण? मी कोण जल्ला मी कोण ताच मी शत्रू सैन्याला बघून मी येते पोटात कल तो मी राजा नल नल नल. वाची कुवा. मस्त मस्त काय. असून बेण्या कशाला बॉम्बालतेस र? शिमग्याला आलायस होय? पकडा पकड खेळतायस काय माग माग पळतायस? तुला काय आलं पण अरे लागा ओळखीची आहे का तुझ्या ती? अनोळखी आहे की नाही? कसं बोललं पाहिजे तिच्याशी? कसं बोलशी छलकी ए, छलकी नको. यांच्याशी कसं बोलायचं कळत नाहीये. यांच्याशी बोलायचंच नाही. खाली बस खाली बस. चल की चल काय, काय? खाली. ए बाबा तू पण नीट कर रे बाबा चिकू. हा चल. तो राजा मी नल नल नल. पण राजा तुझ्या ह्या रूपाचं असं झालं तरी काय? अरे काय सांगू नागाचं कर्कटक पोटाला लागल्यामुळे सगळं ए, प्रॉब्लेम. नाग काय भूमिती शिकवायला होता तुला वर्गात? काय? नागाचं कुठलं कर्कटक लागलं तुझ्या पोटाला? नागाच्या करंगोटा. तुला माहितीये तुला कुठला नाग आहे तो? तसाच आहे ना. त्याला माहिती आहे त्याला. कर्कोटक वंशाचा नाग त्याचा सर्पदंश. हा बोल.
ह्याच्या पुढं पण काय हरकत नाही. पण काय हरकत नाही. दमयंती बावधनकराच्या बांधाजवळ ये. तुला शालेचं पाणी लिमलेटच्या गोल्या देतो आणि नाचून गोमू पण दाखवतो. आय लव्ह यू. हसतोच कसला मिठी का मारलीस मास्तरानू मिठी का मारलीस. मला वाटलं नल बरेच दिवसांनी लवरला भेटतोय तर त्याला प्रेमाची कल आली असेल. लाज नाही वाटत तुला. पौराणिक नाटकात कोणी लवर हा शब्द ठेवलाय रे मला सांग. हा आणि कोण बावधनकर नल दमयंतीत नाटकात. तो किराणावाल्याचं दुकान आहे त्याचं. त्याचं काय त्याचं नाही का? कशाला उगाच घेतो काहीतरी ऍडिशन. तुमच्या कुणाचंच पाठांतर होत नाही हे मला कळलेलं आहे. मास्तर काय काय रे? म्हणतोय हा मला 1-2 दिवस द्या की. कशासाठी? मिंड्या मीठ एकदा तालीम करतो. कोण? मिंड्या मीठ. कोठारी आहेस तू? मी आणि दमयंती रे डॅमिट म्हणतोय हा याला तालीम करायची आहे. मास्तरानू, हो मास्तरानू. काय आणि ह्या जर नल करणार असेल तर माझा विरोध आहे. हा विरोध असणारच. कोकणातल्या नाटकात दमयंती करते, साताऱ्याचा नल कशाला नाही तर हवाय? काय? कोकणातले सगळे नल काय वारले मेले फटकेच गावले कावील झाली सगळे. मास्तर मी पण बरोबर. कोकणातला आहे. मी करेन ना. अच्छा, ए, पाण्याला ए, करायचं. ए, ए, अगं, ए, ए, कमोन, काय सर माझे बाबा व्यवस्थित आहेत. नाही, मी आता आईला फोन केला होता. बाबा दोरीच्या उड्या मारतायत. त्यांना काहीच झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बोलतोय हा माणूस? हो कुणीतरी इथलाच फोन केलाय मला. म्हणजे खोटा फोन केला. खोटा फोन केलाय. माझे बाबा व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. गावातलं कोण बरं असेल? फोन मी लावतो ना फोन. लावतो ना फोन. आता फोन आलाय त्याच्यावर मी फोन लावतो आता. बघूया कोण आहे. हा कुणाचा वाजतोय? ए, 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 कुणाचा? हॅलो हॅलो नंतर करा मी जरा तालमीत. ए बघ ह्यांचा वाजतोय बघा. हे बघ ह्यांचा वाजला फोन. म्हणजे ह्यानी फोन केला होता. याला उत्तर दे. तुम्ही केला होता हा फोन? तुम्ही केला होता हा फोन? कशासाठी केला होता हे सगळं प्लॅनिंग? मला वाटलं हा गेला का मग मी करेन. हे बघ हे. काय बोलायचं हा? नल कर. लाज वाटली पाहिजे सरपंच तुम्हाला. नाहीतर काय? 1 मिनिट थांबा आता सगळ्यांनी बाजूला व्हा. सरपंच राहू दे. असं आडवत नाही. जाऊ त्या थांब. आज मी पण नाही अडवणार. दादा, वा वा बहारदार. अतिशय मनोरंजक तालीम. मस्त. हास्य रसिक तुम्हाला कशी वाटली? चल शेवंता कमनल दमयंतीची तालीम. छान होती कॉन्सेप्ट आणि खूप छान सादरीकरण होतं. नलदमयंती कोणी असो मलाही त्याच्याबद्दल काही फार माझं ऑब्जेक्शन नसेल, पण मोर तोच पाहिजे. अरे वा. छान उत्तम सगळ्यांचं गिव्ह अँड टेक. आणि ग्रामसभेऐवजी आज वेगळा विषय घेऊन या सगळ्यांना पाहता आलं, त्याची एक वेगळीच मजा आली. सुंदर. सई. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. श्रमेश प्रथमेश तुम्ही लिहिलंय, मस्त लिहिलं होतं. सावत्या मी म्हणजे मला माहित नाही पण ही पदवी मला तुला द्यावीशी वाटते आता की तू या मंचाचा देशी हॉटनेस आहेस असं म्हणायला हरकत नाही. खूप मजा आली. अमेझिंग टीमवर्क होतं. संकल्पना खूप सुंदर होती आणि दमयंतीच्या भूमिकेत प्रिया तू अत्यंत सुंदर दिसतेस आणि तुझी अदाकारी खूपच भावली. फार मजा आली. थँक्यू देशी हॉटनेस अँड टी. मंडळी, आपल्या कमालीच्या बिंडोक विनोदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले मोरे कुटुंबीय आज जाणार आहेत एका टावर मधील घर खरेदी करण्यासाठी. बघूया त्यांचा मॅडनेस आज कुठल्या मजल्यावर जातोय ते. पाच स्केड्यूल बांधल्यानंतर मला माझे पॉड्स आणि पॉवर बँक मिळालेली आहे. लेटर पण मिळालेलं आहे. चला आता सुरू करूया. हॅलो हॅलो
एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो हॅलो. MSJ डुक्लर्स. का MSJ डुक्लर्सचं ऑफिस हेच आहे ना? MSJ डुक्लर्स नाही सर, MSJ डेव्हलपर्स. तुम्ही कोण? आम्ही कॉमेडीचे डेव्हलपर. जिथे पंच नसतो तिथे आम्ही कॉमेडी डेव्हलप करतो. अच्छा. आणि आमच्या सोबत एखादा माट असेल तर त्याची पण कॉमेडी आम्ही डेव्हलप करतो. चला करा डेव्हलप, मी येतो. काम आहे skit करा. नाही नाही असं नाही. करा, कशाला मग आगाऊपणा करताय? मुद्द्यावर या हो, मुद्द्यावर या. नमस्कार, मी ओंकार राऊत. आपण आहात MSJ डेव्हलपर्स अँड एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये. स्वर्गाचं दार तुमच्या घरी. हे घ्या, हे घ्या. बसा 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 Oh, thank you, बसा thank बसा. you, बस thank ना you. बाळा, बस बस बस. Yeah. नाव काय तुमचं साहेब? मी हा. मी सेक्सी प्रभाकर मोर. नाव काय म्हणाला तुमचं? मी हा. मी सेक्सी प्रभाकर. नमस्कार, मी यांची बायको चिकनी रसिका मोरे. आणि मी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा दत्तू. सुंदर तू? दत्तू तेच ते. नाही, नाही, ते काय आहे काय काय? मी कुठेतरी ऐकलंय की लहान मुलांना कुरूप म्हटलं ना की लय वाईट वाटतं. हा, पण कुरूप म्हणजे सुंदर असं आम्ही त्याला सांगितलेलं. काय समजलं? तुमचा मुलगा काय तू? बरं, हरकत नाही, हरकत नाही. बसा बसा बसा. मला सांगा, तुम्ही घर बघायला आला तिथे? नाही, तुम्हाला बघायला आलोय. वासाडी पडली तुमच्या तोंडावर. घरं विकायला काढली मग घरच बघायला येणार ना. कसं बोलता सुद्धा टारके? व्हायलंटच झाले ते. सवय आता अंका. अच्छा, मी अच्छा. सांगतोय तुमका. त्याचं काय आलं, आज रविवार होतो ना, तर मी अंका बोलले जेवणाक आपण सुकटाचा करूया, बाजारात जाऊन सुकट घेऊन या. तर सुकट आणू गेलेल ना, तर सुकट जे कागदात बांधलेला त्याच्यावर तुमची जाहिरात होती. ती माका आवडली, म्हटलं तुम्ही पण बघा, अंका आवडली म्हणून तुमका भेटू गेलं. वा वा, क्या बात. म्हणजे सुकटाच्या कागदावर तुम्हाला हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आमच्याकडे 101 घरं आहेत. कुठली हवं आहे तुम्हाला सांगा. 101 नको, एकच पाहिजे. कॉमेडीचे डेव्हलपर आहात तुम्ही, म्हणजे एकदम बापरे. हो, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे तुम्हाला कुठलं घर हवं आहे, कसं घर हवं आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला स्वर्गाचं दार असलेलं घर द्या, म्हणजे आम्ही पाप करायला मोकले. काय समजलं? या नाईस वन, नाईस वन मोरे. म्हणजे आमच्याकडे अशीच घरं आहेत जसे वाटेल की स्वर्गाचं दारच उघडणार आहे आता. हो का? 1 BHK, 2 BHK, 3 BHK, ड्युप्लेक्स, स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला कसं हवंय सांगा, कुठलं हवंय? ना आमका त्यातला काय नको. आमका फक्त एक आतली खोली, एक बाहेरची खोली, एक किचन आणि संडास बाथरूम कॉमन बाहेर असला ना तरी चालेल. नाही पण त्याची चावी आमका देऊ कोई. रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरी जायचं आमका जाऊचा, आता आमका जमूचा. आणि मी काय म्हणतो, दत्तूला सेपरेट खोली नको. कशा गुगा कोंबड्यांचा कसा करताला? कोंबड्या झाकूक आमका एक खोलीला. हा, आणि शेण्या कुठं थापणार आहे? त्याचं काय नाही, दरवाजाच्या बाहेरची भिंत आहे ना त्याच्यावर थापूचा, उन्हान सुकतली. आपण गुरांचा काय आहे, गुरांसाठी आमका एक खोली. ऐका ऐका ऐका, ही सोसायटी आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. इथे तुम्ही असं शेण्या बिण्या नाही थापू शकत का? अहो का अलाउड नाहीये तसं. तुम्ही गाय कोंबड्या बिंबड्या असं नाही पाळू शकत या बिल्डिंग मध्ये, कळलं का? नाही पाळू शकत. तुम्ही मांजर पाळा ना, कुत्रा पाळा, मासे पाळा. हा, ते चालेल. कुत्रा अंडी देतो. कुत्रा सकाळी आम्हाला डबल आमलेट खायची सवय ना ती गाना. आणि ती छोटी छोटी जे मासे असतात त्याचा कालवण बरा होता काय? ते कधी खाऊक नाही ना, आमच्या पापलेटा वगैरेची. आणि आम्ही म्हणजे हे सगळे प्राणी ना शौक म्हणून पालत नाही. आम्हाला गरज म्हणून आम्ही पालताव का नाही. म्हणजे गुरेढोरा बांधायची कुठे? ऐका, तुम्हाला अंड्यांची गरज आहे ना, अंडी, दूध, काय मासे वगैरे. जनरल स्टोअर्स असणारे खाली बिल्डिंगच्या. काही काळजी करू नका, फोन करायचं, घरपोच डिलिव्हरी. म्हणजे अच्छा डायरेक्ट येणार? डायरेक्ट येणार. म्हणजे गुरेढोरा पालायची गरज नाही. नाही, गुरेढोरा पारायची गरज नाही. अरे बाळा, तुला कसं घर हवंय सांग मला. मला ना भिंतीला कान लावलं ना की पलीकडचं सगळं ऐकायला आलं पाहिजे, असं घर पाहिजे. काय संस्कार आहे ते? संस्कार त्याचा मित्र आहे ना, त्याच्यावर दिवसभर त्याला बोलावं लागतं. अच्छा, तसं ते काय असं बोलतात? आपल्या बिल्डिंग मध्ये त्याची गरजच नाही. इंटरकॉम असणार, फ्री फोन करायचा, बोलायचं त्याच्याशी. फोन असणार. मी तुम्हाला सांगतो, आपला जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे आपली जी बिल्डिंग बनणार आहे ती 60 माळ्याची आहे. तुम्हाला कुठल्या माळ्यावर तुम्हाला घर हवंय मला सांगा. मागं वाटतं
खालच्या 1-2 मजल्यावरच द्या. असं मिरची कोथिंबीर आणून सारखा जाऊचा लागता ना, वर खाली कुठे करत बस. घर काय मी 7व्या माल्यावर घेऊया. मला कसं आकाश सगळं दिरब राहतं बघायचं आहे का नाही. होय? हा? आणि रोज रात्री दारू पिऊन झाल्यावर कसे येतालास घरी? चढून वर येताला 60 मजले जमता तुमका? हल्ली 5 मजले चढले ना तरी दमछाक होता त्यांची. 5 मजले पण त्यांच्याकडे जिम असेल ना, व्यायाम करीन का नाही मी. जिम आहे आहे ना, व्यायाम Gym झाला आहे आहे. ना. हो, म्हणजे कसं मी व्यायाम करून असा सक्षम होईन काय समजलं. तुम्ही मग? जिमला जातालास तुमका सांगतय. मागे एकदा हे गेले होते व्यायाम शाळेत, मुदगल असतात काय तर उचलूक गेले नंतर गपचूप घरी इले आणि डायरेक्ट बाथरूमात घुसले. अंघोळ केल्यानी आणि पहिल्यांदा स्वतःचे कपडे स्वतः धुतल्यानी वाळत घातल्यानी आणि नंतर चादरीत जाऊन ना मुसमुसत होते, रडी होते गपचूप वाटते जिम करत. वसाडी पडली तोंड हा सगळं ते सांगायची गरज आहे मग का. काय सांगूक नको, कसं जिमचा ना? बाता उगाच मारत नाही असते. म्हणजे कसं मी व्यायाम केला ना की मी असं कसा अँड्रॉइड सारखा होईन का नाही. कोणासारखा अँड्रॉइड सारखी बॉडी कमवायची आहे ना मला. अर्नॉल्ड सारखी हा तोच काय. अँड्रॉइड सारखी हरकत असंच नाही. करतात. जिम आहे सगळ्यांसाठी, जिम फ्री आहे म्हणजे होय. राहतात त्यांच्यासाठी जिम फ्री आहे. मी काय म्हणतो काय? ते स्विमिंग पूल असणार आहे ना. स्विमिंग पूल असणार आहे ना. अच्छा नक्की ना. हो नक्की स्विमिंग पूल आहे. मग मी काय म्हणतो हे बघा हे इथे त्या स्विमिंगच्या बाजूला बघा या बिकनीवर 2 बायका आहेत. हा त्या किती वाजता पेवायला येतात. त्या कशाला पवायला येतील. नाही नाही ना काय ऍडव्हर्टिजमेंट मधल्या आहेत त्या आपल्या बिल्डिंग मध्ये पवायला नाही येणार आहेत. मग ऍड आहे फक्त ते रशियन बायका काय येतील आपल्याकडे पोहायला मला कळत नाहीये. म्हणजे त्या पेवायला येणार ना. नाही येणार मोरे पोहायला. काय प्रश्न विचारताय तुम्ही. मग काय झाली मजा आहे त्याच्यात. या आई मी जाऊ काय पोहायला? नाही जा पेवायला जा. तुला वासाडा खेकडा समजून बाहेर काढताना भाजून घातील. जा बाळा, जा, माका पण जाऊचा पेऊ. अरे तर जा बाई खरं असतं. सगळ्यांनी जा बिल्डिंग बनू दे ते स्विमिंग पूल बनू दे जा काय ते सगळ्यांनी माका लय पवायला. आवडतं. तुम्हाला घर घ्यायचंय ना. आवडतं. नाही तर निघा तुम्ही प्लीज. हाय तो माणूस ना असंच करतो लो. माका सांगा कसं आहे घराचं पैसा आहे ना ते माझे वडील देतले होत. अच्छा हो मी एकुलती एक असं आहे ना. हो का? हाय तर बुक पण आणलेला हो, ते आहे. खूप कुठलं? अरे बुक आणलेलं चेकबुक आणलेलं आहे तुम्ही. अरे यार मग हे आधी सांगायचं होतं की नाही. तुम्ही असं फालतूच्या हे बघा मला असं वाटतं हा. तुमच्या ज्या सोयी आहेत म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कार्पेट एरिया 700 स्क्वेअर फीट असेल असा फ्लॅट बघा. बरोबर. आणि बिल्टअप 1000 असणार आहे. 1000 हा. नको मग 1000 स्क्वेअर फीट आम्हाला काय करायचं. बरं ठीक आहे मग तुम्हाला किती स्क्वेअर फीटचा हवा आहे सांगा तसं आपण बघूया. आम्हाला 4 स्क्वेअर फीट द्या. हा 1 2 हा. चार आम्ही तिघा असो ना, एक एक्स्ट्राच आहे. अहो 4 स्क्वेअर फीट म्हणजे मोरे 1 2 3 4 एवढंच आहे. कसं करणार. हा हॉल हा किचन हा बेडरूम आणि हे काय करणार आहे तुम्ही. अहो तुम्ही द्या तरी. असं नसतं. तुम्ही द्या आणि 2 वर्षांना तिकडे फिरकू नका. मी 400 स्क्वेअर फीट कसं करतो तर बघा काय समजलं. कसं करणार. कसं आहे बाजूच्याचा बाथरूम आहे ना तर मी अर्ध माझ्यात घेणार. इकडचं किचन आहे तर मी अर्ध माझ्यात घेणार. चालेल. आणि जिना आहे ना तिथं 2 बेडरूम करणार. कितीचा वेळ जातोय. आमच्याकडे गावाकडे असाच असतं नाही काय. हो आम्ही बांध आहे का नाही बांध शेतावरचा असा पोखरीत आत नाही येतो आणि ती जवळ आतमध्ये जागा होय घेता तो. उगा. गाव आहे तुमचं हे. गाव आहे तुमचं. चिडू नका हा, चिडत नाहीये मी. काय अक्कल नसल्यासारखं बोलताय तुम्ही. नाही. काहीतरी आर्किटेक्टनी बांधलेली बिल्डिंग आहे. कृपया करून काहीतरी तोडफोड करू नका तिकडे घर घेतल्यावर. अरे इथे पार्किंग मध्ये जरा तरी जागा शिरली तर ते बोंबाबोंब करतात. तुम्ही त्यांचं किचन आणि बेडरूम हिसकावून घेणार आहात. काय ते तुम्हाला घर घ्यायचंय का. होय तर, काय ते. व्हायचं करू नका. नाही. घ्यायचंय की नाही ते सांगा. हो, त्याच्यासाठीच आले. पैशाची तुझ्याशी यार पैशाची अरेंजमेंट काय केली आहे तुम्ही. पैसे कसे देणार आहात. लोनचं कसं करणार आहात. काय एवढा काय नाही. कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मीठ मसालो हळद असं सगळं काचीच्या बरणीत टाकायचं. बरणी अशी घट्ट लावून ठेवायची. 6 महिन्यांनी उघडायची. यात जाऊन बस. काय आहे बस ह्याच्यात जाऊन बस. हिट टाकतो बाहेर. मूर्ख कोण आहात तुम्ही. केला होतास ना हा विनोद आधी. केला होतास ना. काय झालं हा विनोद केल्यानंतर 2 महिने शो बंद झाला होता. सर्व्हिस गेली नाहीये तुझी अजून. करिअरची भ्रूणहत्या करतेस तू बाई. प्लीज एवढा? थांब. मूर्ख कुठली. जरा तरी सिरियस व्हा यार. काय केलं. काय केलं काय. आता
तुम्हीच म्हटलं ना सिरियस व्हा म्हणून. मला नाही करायचं यार. हैता मला नाही करायचं. हैता चालता हैता पारंपरिक विनोद तुमका चाल. हसू नका. नाही ते नाही ते करी नका. नाही ते सिरियस नाही ते. काय चाललंय इथे मोरे? की घर घ्यायचंय ना तुम्हाला? त्याबद्दल बोला ना यार. नाही मुद्द्यावर येऊया लगेच येऊया. मुद्द्यावर नग मला सांगा, तुम्ही पैसे कसे देणार आहात घराचे? पैसे कसे भरणार आहात? अकाउंट आहे बँकेत? बँक बँकेत गेलायत कधी? हो जातो ना जात. Good. ती पेन बांधलेली असतात ना रशीने हा. ती काढून विकूची ना त्याचा बिझनेस आहे माझा. आणि त्या टाचण्या असतात ना, टाचण्या त्या मी चोरून आणतो का नाही. ते मला वाटतं ना, घे बाय माझी अशी लिंबाला टोचायला, त्यासाठी घेऊन येतो. आणि ते चेकबुक आहे ना ते मीच चोरून आणलं दत्तूने आणल्या नाही. हे चोरलेलं check हो, book आहे? मग काय? हा? चोरलेलं म्हणजे कोण? ए जे जगदाळे. कोण आहे जे जगदाळे? माहित नाही. काय मग त्यांना चोरून आणलं, त्याला विचारा. अरे चोरून आणलेलं. अरे नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्यावर हवा तेवढा आकडा टाका आणि आम्हाला एकदा घर घर देऊन देऊन टाका. टाका. चला. अरे हवा तेवढा आकडा टाका म्हणजे सही नाही लागणार या चेकवर, मूर्ख माणसांनो. ते आम्ही करतो एवढा सही काय काय त्याच्यात? अरे तुम्ही करा आणि पेन्सिलनी कराल सही. पेन्सिलनी कराल. माका अरे आणि तुमची सही नाही चालणार. जगदाळ्यांची सही. चोरलाय तुम्ही चेकबुक. म्हणजे- अरे भीती नाही का वाटत तुम्हाला? हा टेन्शन नाही. 1 कोटीचं घर कसं घेणार होता तुम्ही? काय 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 1 कोटीचं घर कसं घेणार होता? ते बाय म्हणजे पहिल्यांदा एवढं आकडो ऐकलो. तुम्ही जाहिरातीत काय म्हटलं होतात? 1000 रुपयात घर बुक करा. आम काढला 1000 रुपयाचं घर. आम्ही आम्ही घेऊ किलो. तुझ्या बापाने दिला काय 1000 रुपयात घर? मुंबईत 1000 रुपयात घर दिला? काय 1000 रुपयात फक्त बुक करू शकतो आपण, बाकी पूर्ण पेमेंट करावं लागतं नंतर. निघा चला. मग ह्याच्यात काय होणार ना? अरे ह्याच्यात काहीच होणार नाहीये. निघा तुम्ही. चल. निघा. माझा वेळ फुकट घालवलात यार. चला दुसऱ्या बँकेत जाऊ. आपल्याला दुसऱ्या काय? बँकेत चल, जाताय चल, तुम्ही. चल. चला निघा. काय गरज? निघा. Another madness of More family. वा 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 वा. प्रसादा. मी सिक नाही, माझ्यात नाही कॉन्फिडन्स. मोरे कमाल कॉन्फिडन्स आहे मला ना. आता इकडून जेव्हा कधी प्लॅटॉनिक, कातील वगैरे अशा कॉम्प्लिमेंट्स मिळतील तेव्हा कदाचित माझ्यात कॉन्फिडन्स येईल. मी स्वतःला नाही मला नाही. फॅन्टॅस्टिक मोरे, फॅन्टॅस्टिक. बरोबर आहे, तू एकेकाला डेव्हलप करतोयस आणि पुढे पाठवतोयस. पृथ्वीकाला तो आता दिसतच नाही आहे इथे. म्हणजे तो पुढच्या प्याला गेला, पुढच्या स्टेपला गेला. ओमकार, शुभेच्छा तुला. वंडरफुल. सई. सेक्सी परफॉर्मन्स. मॅड परफॉर्मन्स होता खरंच. मोरे फॅमिली आहेच मॅड. मस्त. मंडळी, एकदा का तुम्ही शिक्षक झालात की हा पेशा आयुष्यभर तुमची पाठ सोडत नाही. अशाच एका मास्तरकीचा DNA अंगात असलेल्या शिक्षकाची गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतील हाडाचे कलाकार. पाय खाली घे ना, पाय. आणि अंगाव खायला सांगतीस पाय खाली घे. आई हा. इकडे पण लोक एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून उवा काढतात. माग कशाला बघती? पुढं बघ, पिक्चर पुढं चालू होणार. खाली सर पाय. पण माझ्या तर माग आहे ना. शिवा आगावपणा करायचा नाही. चल पुढं बघ, पिक्चर पुढं पुढं बघ बाबू, पुढं बघायचं. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझी लागा? खोकला लागलाय हो. आणि बायको पण आजारी आहे. अरे मग डॉक्टरकडे जा की. नाही ना, पैकच नाही ती. आहे का आता लागा? पैक नाहीत म्हणून रडत बसलायस आणि दिवसभर बिड्या फुकीत बसतोय जोर बेण्या. अरे लगा असं करू नकोस. आहे का? ते बघ लगा, छातीचा पार भोगा झालाय आतल्या. बघ 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 कसं होतंय. लगा स्वतःची काळजी घे, बायकोची काळजी घे. हे तंबाखू बिंबाखू खाणं, बेड्या फुकणं बंद कर. धूम्रपान करणं आणि तंबाखू चगळणं
आरोग्यास हानिकारक आहे. जनहितार्थ प्रसारित. हा थांब ना. अहो हा खांद्यावर हात ठेवा ना. हा हा असं म्हणते का? शिक्षक असून शिकवायला पाहिजे का तुम्हाला? नाही 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 तसं काही नाही बा. ठेवा ना. ठेवतो ना. झालं सुरू झालं. अहो आपल्याला नाहीये, ठेवा ना हात. नाही नाही इतके काय लाजताय? नाही, लाजत नाही बा, पण जीव थोडासा घाबरा घुबरा होतोय माझ्या. घाबरताय? हा म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं आहे ना, काखेत असे हंडे धरल्यासारखे मुलींच्या खांद्यावर हात टाकून चालतात आणि तुम्ही घाबरताय. नाही नाही घाबरत नाही मी. ये खांद्याशी ये. खांद्याशी ये तेव्हा तुला कळेल की तिकडे असं होत नाही, म्हणून मला ऑकवर्ड वाटतंय बा. ठेवा ना. ठेवतो. अरे बाप का भारी वाटते बा. ही अनुभूती घेतली पाहिजे होती एकदा तरी आयुष्यात. हा 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 पण कठीण आहे बरं काय. हा म्हणजे आज मला कळतंय की शाळेच्या पोरांमध्ये किती डेअरिंग आहे बा. आई पॉपकॉर्न संपली. जा बाहेर जाऊन घेऊन ये आणि पिक्चर सुरू झाल्यावर मध्ये मध्ये नको करू. जा पटकन जा घेऊन ये. थांब पैसे घेऊन जा. उरलेले पैसे पटकन घेऊन या. हळू जा हळू जा हळू जा हळू. अरे शिवाली तू. श्याम सर नमस्कार नमस्कार बरं का? नमस्कार. ओळखलं का मला? ते मी शिवालीची आई पेरेंट्स मीटिंगला भेटले हो, होते. हो, हो, नमस्कार नमस्कार. अरे भेटो ना. हा ना. बरं वाटलं तुम्हाला भेटून. चेतना ही शिवाली आहे माझी विद्यार्थिनी आणि या त्यांच्या आई आहे. नमस्कार नमस्कार. पाया पडती. अरे अरे त्याच्यात काय राहू दे काकीचे पण बेटा. पाया पड. अगं असू तुमच्या गर्लफ्रेंड आहे. अरे ए बेटा गर्लफ्रेंड या वयात कुठे. माझी होणारी बायको आहे ती. एक साथ नमस्ते बाई. मला कुठे करते. साखरपुडा झाला आमच्या. खूप गोड आहे. बेटा तू इकडे कुठे चालली. ते पॉपकॉर्न घ्यायला चाललो. नाही ना बेटा नाही खाऊ ना अशा गोष्टी. एक तर तू खाली बसली, तुझे हात तिकडे मातीत भरले असतील. आता तसंच तू पॉपकॉर्न खाशील. हे बघ मातीत काय असतात. जंतू. मग ते पॉपकॉर्न माती सहित पोटात गेलं तर काय खराब होईल. पोट. व्हेरी गुड. जेवण बस आता तिकडे. ये इथे काय म्हणले सर इथे. पॉपकॉर्न खायचंय. नाही नाही जा तिकडे. ते खाऊ नये. इथे चांगलं नसतं बेटा ते. ये बनवायला आला ना की जा, आपण घेऊ बेटा. इकडे इकडे ये बस. नक्की हा. अरे अरे माझ्या पायावर पाय ठेव ना. हळू 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 हा, हळू हळू इथं बस. खूप मान आहे बाबा शाळेत तुम्हाला. हा, ते आता आहे. बाबू 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 घाबरायचं नाही बाबू. तुला बोललो ना पिक्चर नाही बघायचा. आपण पिक्चर बघायला येतो का. अरे लैला मजनू पिक्चर देखने दो ना. काय काय मच चालू है रे. अबे चिकना तेरे को क्या प्रॉब्लेम है रे. जाऊ दे. क्या प्रॉब्लेम है मतलब. आवाज काय चढवतो. गप्पा बसा जास्त बोलू नको. काय बोललो काय करशील. अरे डोळे काय दाखवतो. डोळे काढून हातात दे. डोळे काढून काय बघ. अरे थांब नाही जरूर. अरे थांब अरे काय करशील. हे भो हो भो. अरे थांब ना रे. अशा मारामाऱ्या नका करू. अरे हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर नाही देऊ. हे बघा डोळ्याच्या जागी आपण डोळ्या मागितला ना तर अख्खं जग आंधळ होऊन जाईल बरं का. हे खानदेशी विनोद मेहरा बघ ना तू पिक्चर बघ ना. नाही मी एक आपल्याला सांगतोय. कोणाला म्हणलास रे? काय म्हणलास. ऐका ऐका. कोणाला म्हणलास अक्कल आहे का तुला. यांना बोलू तुमचा काय प्रॉब्लेम आहे. ते माझ्या पोरीचे शिक्षक आहे असं म्हणतोयस व्हय तू. आवाज खाली. चपलीने नाही, नाही, नाही. बोलतेस ते. माहिती का कोण आहे ते. माझ्या पोरीचे शिक्षक आहेत ते. चप्पल तोड फोडी. हे मांजरे तुला बोक्याला शांत बसायचा का. चपलीचे तुटका रिक्षा. नाही कसं बोलते सर. बसा 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 बसा. ए बेटा खाली बस तू. खाली बस. खाली बस, खाली हो, बस. जाऊ दे ना जाऊ दे ना.
मी येत आहेत नि गुलगुलू करतायत सरांना बोलतायत. नाही जाऊ द्या तुम्ही आता. कशाला मध्ये मध्ये लोकांच्या मध्ये मध्ये बोलताय? नाही एक ते जाऊ दे ते ना, भांडण होत होतं. आणि ताई धन्यवाद बरं का तुम्ही ऐन वेळेला अशा मदतीला कसं जाऊन बोलतायत, आला. बघितलं ना? नाही जाऊ दे, नाही, विषय नाही, संपला, फक्त picture नाही बघू, सांगणं गरजेचे आहे. फक्त तुम्ही काय बुवा ती चप्पल काढायला नव्हती पाहिजे. नाही पण ती एवढं नाही पण- नाही 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 आपण कधीच कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करायचे नाही. अहो जगात हिंसेमुळे केवढे प्रॉब्लेम होत आहेत. तिकडे बघा तुम्ही युक्रेन, रशिया, अफगाणिस्तान सगळीकडे हिंसेने त्रास हाहाकार झालेला आहे. जगाला आहे ना महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची गरज आहे. बरोबर आहे. आज जगाला आहे ना शांततेची गरज आहे बरं का. तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. पण एक सांगत होतो बुवा आपण मी. पिक्चर बघायला आलोय ना, शांत व्हा ना जरा. नाही पण आपण हिंसेचं समर्थन नाही ना करू शकत. पिक्चर मध्ये एवढी हिंसा चालली ती बघा ना. ती मनोरंजनासाठी आहे, त्याला काय अर्थ आहे. ती ठीक आहे. अरे चुप बैठा यार. ते एक सांग. कब से देख रहे हैं? सॉरी सॉरी आई सुपर आई गाल्या कशा उलटतात ग पिक्चर मध्ये? तू जरा गप बसती का ग? उगा नको ते प्रश्न पडतात तुला. शांत बस, बघ फक्त बघ. सांग ना ग गाल्या कशा. अगं प्रश्न नाही विचारायचे, बघायचे असतात फक्त. बघ तू. नाही हो ताई, हे चुकीचे आहे बघा. नाही होत तुला काही प्रश्न पडतात. नाही काय पोरांना प्रश्न पडले पाहिजे. आपण त्यांना काय करतो, प्रश्न विचारू देत नाही आणि त्यांची जिज्ञासा आहे ना अशी दाबून टाकतो बुवा. त्याच्यामुळे काय आहे ना, पुढची जी पिढी आहे ना ती नुसती घोकंपट्टी करणारी होते. जिज्ञासू पिढी आपण निर्माण केली पाहिजे ना. घडवा. मग मला सांगा ना सर, ती गाल्या पिक्चर मध्ये बेटा त्याच्या गाड्या उडतायत ना ते सगळं कुठे ते कम्प्युटर ग्राफिक्सनी तयार केलेल्या गोष्टी. पुढे कळेल तुला मोठी झाली. इथे बायकोला पिक्चर दाखवायला घेऊन आलात तर काय करताय तुम्ही? एक तर पिक्चर बघायला घेऊन आलात सुपर हिरोचा. नाही आता ते कन्सेशन शाळेतर्फे ना कन्सेशनची तिकीट तीच मिळाली होती बा म्हणून आलं, बाकी काही नाही. सगळं शाळेच्या कन्सेशनवरच घ्या तुम्ही. लग्न पण शाळेच्या हॉलमध्ये करा, शाळेच्या लोकांना बोलवा, घरची माणसं घरी राहू दे. नाही, हे बघ, तू ऐक ना अशी रागे नको भरू तू. लक्षात घे, राग हा माणसाचा शत्रू असतो. संसार रथाची आहे ना 2 चाकं असतात, नवरा बायको. एक चाक जर असं रागाने फिरायला लागलं तर मग तर ऍक्सिडेंट होऊ तुमचा रथ पार्क करा आणि फिल्म बघा प्लीज. अरे भाई ये शांत बस ना. नाही, ठीक आहे शांतच आहे sorry, मी. दादा, एक sorry. ते सांग ना, तू पण रागे नको भरू गो. सॉरी चांगलं नसतं ते. हे त्रास होतो या वातावरणाच्या मला. फिल्म बघा ना तुम्ही. बघतो. सर हा अगे नको ना प्रश्न विचार. त्यांनी पॅन्टवर अंडर पॅन्ट का घातली आहे? अगं शांत बसते का? तो पांचटपणा आहे बेटा, विसरून जाते त्याला काही अर्थ नाही आहे. अरे इधर के स्कूल चालू है क्या रे? नहीं स्कूल चालू है? स्कूल नहीं चालू है. फिल्म देखो ना यार. देख रे. सॉरी दादा. कब से अगं तू शांत हो. फिल्म दाखवायला आणले मला इथे. शिकवणी घेतात. अगं तू नको शांत. पुढं बघ. सर एक विचारायचं होतं. बोला ना. ती ना आमचे उघडे महाराज आहेत ना, त्यांची पालखी येणार आहे, तर त्यांची पादुका आहे, त्यांचं दर्शन आहे. तर नेमकी तोंडी परीक्षाची ना त्याच दिवशी आहे. तर आम्हाला ते काही होईल का हो मॅनेज? नाही हे बघा, तोंडी परीक्षा ती आधीच ठरलेली आहे. तुम्ही एक काम करा ना, तोंडी परीक्षा द्या आणि जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा जा त्या उघडे महाराजांकडे. असं नका बोलू, तेव्हाच आहे ना, त्यांची डेट ना फिक्स असते नाही एकदम. नाही. जा तेव्हा जा दर्शनाला. नाही, जा. नाही, हे बघा, तोंडी परीक्षा हलवता येईल का? माझं पुढं नाही काही तिथं करता? हलवू शकत नाही. आणि माझे जर तुम्ही ऐकाल ना, तर या बुवाबाजीच्या नादी लागूच नका. या असे आदर्श नका ठेवू उघडे बाबा. सर, असं नका बोलू, आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. हे चुकतं आपलं. ही श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा आहे. श्रद्धा ठेवायची झाली ना, अरे गाडगे महाराजांवर ठेवा ना. अरे एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर ते असे घाण काढायचे स्वतः. जो माणूस गोरगरिबांची सेवा करतो त्याच्यात देव दिसला पाहिजे असं म्हणायचे ते. त्याच्यात अगं तू कुठे चालली? काय झालं तुला? मला नाही थांबायचं तुमच्या बरोबर. नाही का? तुमच्यातला शिक्षक आणि शाळा जेव्हा बाहेर पडेल ना, तेव्हा या माझ्याशी बोलायला, तेव्हा लग्न करू आपण. अरे असं काय करते? एका तत्वनिष्ठ शिक्षकाची बायको होणार आहे. मला तत्वनिष्ठ शिक्षक नको, मला माझा नवरा पाहिजे. अरे
आहे मी बाहेर चक्की झगडा करता नाही नाही राहायचंच नाही मला यांच्याबरोबर. नाही, हा- तुम्ही बसा इकडे. अरे पिक्चर बघा त्यांच्याबरोबर. अरे मॅडम, राहायचंच नाही इकडे. झगड़ा नहीं कर रहे, वो मत मतांतरे हमारे में जो मत मतांतरे, हाँ वो मत मतांतरे रहते हैं ना, वो विद्वान लोगों में रहते हैं. झगड़े है ना वो बेवकूफ लोगों में रहते हैं. तू चुप ना, बाहर जा ना. फिल्म देखने दे, चल. अगं ऐक ना चेतू, वा 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 मला हे शिक्षक आवडले. छान. प्रसाद दा. छान सुंदर. मला कौतुक एका गोष्टीचं खूप वाटलं जे अधोरेखित करायला हवं की आपल्याकडे सगळं ओरिजिनल असतं. म्हणजे सिनेमा सुरू होतोय त्याच्या आधीची जी नो स्मोकिंगची ॲड आहे ती सुद्धा आम्हाला ती आधी असलेली प्रचलित असलेली नको आहे. आम्ही ती सुद्धा ओरिजिनल बनवणार सावत्या बिवत्याच्या आवाजात आणि Yes. प्रॉपर त्याचं प्रबोधन करणार. त्यामुळे या ओरिजिनॅलिटीसाठी आपल्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजल्या. बाकी कामं बिमं सगळ्यांची उत्तम. शिवा 678व्या लहान मुलीच्या रोलसाठी अभिनंदन. मागे एकदा सिनेमाचं स्किट झालं होतं तेव्हा बने आणि प्रियांका गुलुगुलू बोलणाऱ्या कपलच्या भूमिकेत होते. बनेची मधली काही पापं नडली, आज त्याच्या वाट्याला विराज आला. बाकी छान. अभिनंदन. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. या स्किटच्या निमित्ताने एक नवीन लेखक आपल्या टीममध्ये ॲड झालेत आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. वैभव सानप यांनी हे स्किट लिहिलं होतं आणि सुरुवात झाली आहे. अजून तुम्ही काय काय लिहिताय हे बघायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. खूप मजा आली. मस्त. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तर बघायला विसरू नका. पुढील भाग आपण भेटतच राहू. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.